नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला आज या व्हिडिओमध्ये 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMS कॉलेजेसचा राऊंड 1चा काय कट ऑफ गेलेला आहे या संदर्भानं माहिती बघायची आहे. कॉलेज वाईज काय कट ऑफ गेलेला आहे ती माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. पार्ट 1मध्ये आपण त्या ठिकाणी जवळपास 20 कॉलेजेसचा कट ऑफ बघितला होता. पार्ट 2मध्ये आपण नेक्स्ट काही कॉलेजेसचा कट ऑफ बघणार आहोत आणि उरलेल्या कॉलेजेसचा जो काही कट ऑफ आहे हा पार्ट 3मध्ये आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट कॉलेज आहे आनंद आयुर्वेद कॉलेज. आनंद आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यामध्ये असणारं हे कॉलेज आहे आणि या कॉलेजचा ऑल इंडिया कोटाचा जो काही राऊंड 1चा कट ऑफ आहे हा गेलेला आहे 410. नेक्स्ट कॉलेज आहे धनेश्वरी आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. या कॉलेजचा 15% ऑल इंडिया कोटाचा राऊंड 1चा जो काही कट ऑफ आहे हा गेलेला आहे 427 एवढा. त्याच्यानंतर 31-22 कोट असणारं VNST आयुर्वेद कॉलेज अहमदनगर या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 461. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे 31-23 कोट असणारं PMT आयुर्वेद कॉलेज अहमदनगर शेगावचं हे कॉलेज आहे आणि या कॉलेजचा ऑल इंडिया कोटाचा जो काही कट ऑफ आहे हा गेलेला आहे 473 एवढा. त्याच्यानंतर 31-13 कोट असणारं JJ मॅगदम आयुर्वेद कॉलेज कोल्हापूर या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 440. 31-14 कोट असणारं यशवंत आयुर्वेद कॉलेज कोल्हापूर या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 470. त्याच्यानंतर 33-69 कोट असणारं यशवंतराव चव्हाण आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 414. साई आयुर्वेद कॉलेज औरंगाबाद या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 393. त्याच्यानंतर 31-28 कोट असणारं SMT KC अजमेरा आयुर्वेद कॉलेज धुळे या कॉलेजचा 15% ऑल इंडिया कोटाचा जो काही कट ऑफ आहे तो गेलेला आहे 422. त्याच्यानंतर 31-15 कोट असणारं LT केदारी रेडेकर आयुर्वेद कॉलेज कोल्हापूर या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 466. त्याच्यानंतर 31-59 कोट असणारं SCSS आयुर्वेद कॉलेज सातारा याचा कट ऑफ गेलेला आहे 409. 31-60 कोट असणारं MES आयुर्वेद कॉलेज रत्नागिरी या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 402. त्याच्यानंतर 33-53 कोट असणारं BV काळे आयुर्वेद कॉलेज लातूर या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 454. 31-62 कोट असणारं MA दराडे आयुर्वेद कॉलेज नाशिक या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 409. त्याच्यानंतर 31-72 कोट असणारं साई आयुर्वेद कॉलेज सोलापूर बार्शी या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 399. 31-88 कोट असणारं मातोश्री आयुर्वेद कॉलेज नाशिक याचा कट ऑफ गेलेला आहे 413. संत गजानन आयुर्वेद कॉलेज कोल्हापूर याचा कट ऑफ गेलेला आहे 425. आणि 31-80 कोट असणारं दीपक पाटील आयुर्वेद कॉलेज कोल्हापूर याचा कट ऑफ गेलेला आहे 426. 31-47 कोट असणारं अश्विन आयुर्वेद कॉलेज नगर याचा कट ऑफ गेलेला आहे 389. 32-38 कोट असणारं ग्रामीण आयुर्वेद कॉलेज अकोला याचा कट ऑफ गेलेला आहे 374. 32-40 कोट असणारं आयुर्वेद कॉलेज पुसद यवतमाळ याचा कट ऑफ गेलेला आहे 390. त्याच्यानंतर 32-66 कोट असणारं आनंदी शिक्षण आयुर्वेद कॉलेज बुलढाणा याचा कट ऑफ गेलेला आहे 372. त्याच्यानंतर 32-52 कोट असणारं चुनावाले आयुर्वेद कॉलेज बुलढाणा याचा कट ऑफ गेलेला आहे 421. या प्रकारे काही कॉलेजेसचा जो काही कट ऑफ आहे 15% ऑल इंडिया कोटाचा प्रायव्हेट BMS कॉलेजेससाठी जो काही कट ऑफ आहे तो आपण पार्ट 1मध्ये 20 कॉलेजेसचा कट ऑफ बघितलेला आहे आणि उरलेल्या जवळपास 21 ते 43 पर्यंत पार्ट 2मध्ये आपण हा कट ऑफ बघितलेला आहे. तर 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट BMS कॉलेजेस जो की सिटी सेलवर त्या ठिकाणी राऊंड चालतो. आता बरेचसे मुलं त्या ठिकाणी कन्फ्यूज होतात. AA-CCCवर चालणारा जो काही राऊंड आहे तो वेगळा आहे. तो आहे गव्हर्नमेंट एडेड आणि डीम युनिव्हर्सिटीसाठी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी. परंतु 15% ऑल इंडिया कोटाचा जो काही प्रायव्हेट कॉलेजेससाठी राऊंड चालतो तो हा सिटी सेलवरच चालतो महाराष्ट्राच्या प्रायव्हेट BMS कॉलेजेससाठी. तर महाराष्ट्राच्या प्रायव्हेट BMS कॉलेजेसचा 15% ऑल इंडिया कोटाचा काय कट ऑफ गेलेला आहे हा कट ऑफ आपण त्या ठिकाणी पार्ट 1मध्ये बघितलेला आहे आणि पार्ट 2मध्ये 21 ते 43 नंबरच्या कॉलेजपर्यंत बघितलेला आहे. जे काही रिमेनिंग कॉलेज आहे त्या कॉलेजेसचा कट ऑफ आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.